नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपले स्वागत आहे काळी आई नाळ मातीशी या युट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी बंधूंनो, आपलं जे आल्या अद्रकीचे जे अपडेट आपण देत राहतो, यामध्ये भरपूर एक 15 ते 20 दिवसाचा गॅप पडलेला आहे. तर शेतकरी बंधूंनो, जर आपण आता जर एकंदरीत आले अद्रकी बाजारभावाचा जर विचार करायला गेलं, तर जे भाव एक ह्या 15 दिवसात रिटर्न गेली होती, म्हणजे 4200-4300 पर्यंत जे भाव गेले होते, 4100 पर्यंत जे भाव गेले होते, तेच भाव आता आपल्याला वाढताना दिसतात, आपल्याला तेजी येताना दिसून येत आहेत. तर आज जर एक विचार करायला गेला शेतकरी बांधवांनो, एक डागेमालाचा आपण सुरुवातीला विचार करू, की जर डागेमाल हा आपला जो 14-15 रुपयानं कोणी म्हणजे घ्यायला सुद्धा व्यापारी बंधू टाळाटाळ करत होते. तर तो डागेमालाचे जे भाव आहे, एक 2 दिवसात जर एक विचार केला 2 दिवसाच्या, 2-3 दिवसाच्या पाठीमागच्या, तर डागेमालाचा भाव हा एक 26 म्हणजे एक 26 रुपयापर्यंत ₹22 ते ₹22 ते ₹26 रुपयापर्यंत हा डागेमालाचा बाजारभाव गेलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा जो 1500 वर जो डागेमालाचा रेट होता, 1500 म्हणजे एक ₹15 जो डागेमालाचा रेट होता, तो आज आपल्याला 2600 पर्यंत दिसतोय. यामध्ये सुद्धा आपल्याला एक ₹1000-1100 ची तेजी दिसायला ती डागेमालामध्ये. आणि शेतकरी बंधूंनो, आता आपण बऱ्याच याचं आल्या अद्रकीचा जर विचार केला, तर जे भाव 4100, 4200, 4300 इथपर्यंत फायनल झाली होती. त्याच्यावरती कोणी व्यापारी बंधू आले अद्रक मागायला तयार नव्हता. तर तेच रेट आज आपण जर बघितलं, तर 4600 सॉरी 4500, 4600, 4700 पर्यंत सौदे सध्या चालू झालेले आहेत. आणि एक काल परवा एक एक आपले व्हिडिओ बनवणाऱ्या एका बंधूने तो एक लाईव्ह व्हिडिओ बनवला होता. त्यामध्ये पण ते 49 चा जो सौदा होता, तर तो खरोखर सौदा झालेला आहे. कारण तो लाईव्ह व्हिडिओ त्या बंधूने टाकलेला आहे. तर असं असं आता दिसायला लागलेलं आहे, की जे बाजारभाव आहेत, आले अद्रकीचे जे बाजारभाव आहेत, की हे आज तारीख 2 मार्च 2026. तर येणाऱ्या 10 तारखेपर्यंत, येणाऱ्या 10 तारखेच्या नंतर हेच बाजारभाव आपल्याला 5,000 पर्यंत गेलेले दिसतील. कारण आता जे हायेस्ट जे भाव गेलेले ते 4700 पर्यंत जे रिटर्न गेलेले भाव होते, ₹43 पर्यंत, ₹42 पर्यंत, ते आता 4700 वर स्थिर झालेले आहेत. तर 4700 म्हणजे एक ₹300 चा फरक हा आपल्याला 8-10 दिवसाच्या आत, या 10 तारखेच्या नंतर आपल्याला मार्च महिन्यात बघायला मिळणार आहे. आणि शेतकरी बंधूंनो, हे जे आता रिटर्न गेलेले भाव होते, ₹4200-4300 वर जे गेलेले भाव होते, ते 4700 वर आलेले. अजून 8-10 दिवसात हे 5,000 वर नक्की जाणार आहे. आणि हा एक अंदाज आहे शेतकरी बंधूंनो. आपण फक्त एक अंदाज लावत असतो आणि ते अंदाज आपले खरोखर व्यवस्थित ठरत असतात. तर शेतकरी बंधूंनो, आताचे जे भाव आहे 4700 पर्यंत, एक अजून 8-10 दिवस होल्ड करून 5,000 पर्यंत जेव्हा भाव जातील, तर त्यावेळेस या संधीचं सोनं करून घ्या शेतकरी बंधूंनो. कारण ह्या 8-10 दिवसात जर भाव 4700, 4800, 4900, 5000, 5000 पर्यंत जर पोहोचले, तर एक पाण्याचा विचार करून, की आपल्या आद्रतेसाठी आपल्याजवळ तेवढा पाणी पुरवठा आहे का? की आपण पूर्ण मार्च महिना होल्ड करू शकतो. तर तुम्ही ठेवायला काही हरकत नाही. जर कारण इथून समोर थोडंसं आल्या अद्रकीच्या वजनात पण फरक पडणार आहे शेतकरी बंधूंनो. वजन सुद्धा कमी-कमी होत जाणार आहे. कारण उष्णता, टेम्परेचर हे वाढत चाललेलं आहे. तर शेतकरी बंधूंनो, पाण्याचं व्यवस्थापन, त्याच्यानंतर आपलं सड वगैरे, रोगराई याचा जर हिशोब करायला गेलं, तर 4700 ते 5,000 पर्यंत हे भाव काही कमी राहणार नाही येणाऱ्या 8-10 दिवसात. तर ह्या संधीचं सोनं करून घ्यावं. आणि जे आता राहिला विषय बेण्याचा, तर आता एवढंच आले अद्रक बाजारामध्ये, शेतामध्ये उपलब्ध आहे, की त्यामधलं अर्ध आले अद्रक हे बाजारामध्ये जाईल आणि अर्ध राहिलेलं आले अद्रक हे बेण्यासाठी जाईल. तर आपण जर एकंदरीत विचार करायला गेलं, तर बेण्याचे जे भाव आहेत, तर आता बऱ्याच ठिकाणी जे बेण्याचे 5,500 नं बेण्याचे सध्या आजच्या ह्या 2-3 दिवसात किंवा आज झालेले जे सौदे आहेत बेण्यासाठी, जे शेतकऱ्यांकडून शेतकरी जे बेण्यासाठी जे बेणं घेतोय, तर त्यामध्ये ₹5,500 काही ठिकाणी बेणं घेतलेले आहे. काही ठिकाणी ते 6,500 पर्यंत आहे. क्वचित ठिकाणी ते 7,000 चं जर क्वालिटीचं बेणं असेल, तर ते 7,000 पर्यंत सुद्धा हे बियाण्याचे भाव चालू आहे शेतकरी बंधूंनो. आणि आपण जर एक विचार केला, तर एक शेतकरी बंधूंचे जे एरिया वाईज जे झालेले सौदे आहेत, तर त्यामध्ये सांगली, सातारा त्या साईडला जे आज आज म्हणजे आज या 2 दिवसात जे सौदे झालेले आहेत, सांगली, सातारा त्या भागामध्ये, तर हे झालेले 4400 पासून ते 4600 पर्यंत त्यांचे सौदे झालेले आहेत. त्यानंतर फुलंब्रीचा जो आजूबाजूचा एरिया आहे, इथं आज पण 4600-4700 ने सौदे झालेले आहेत. त्याचप्रमाणे जाफराबाद, भोकरदन, सिल्लोड, राजूर या भागामध्ये
4400 ते 4500 पर्यंत 4500 पर्यंत हे सौदे झालेले शेतकरी बंधूंनो. आणि आपण जर विचार करायला गेलो शेतकरी बंधूंनो, की मी आत्ताच तुम्हाला सांगितलंय, की 10 मार्चच्या नंतर भाव हे 5,000 वर जाण्याची शक्यता आहे आणि हे संधीचं सोनं नक्की करून घ्या. राहिलेलं आले अद्रक हे तुम्ही लवकर देऊन टाका. कारण वजन, पाणी पुरवठा या सर्वांचा विचार करून तुम्ही ते आले अद्रक विकून टाकावं. त्याच्यानंतर जर आपण समोरचा विचार करायला गेलो, तर अशी एक शक्यता आहे, की 10 मार्चच्या नंतर जे 5,000 वर समोर भाव जातील, तेच भाव मार्च एंडिंगला म्हणजे ह्या महिन्याच्या मार्चच्या शेवटी ते भाव तुम्हाला 53-5400 वर ते भाव गेलेले दिसतील. तर शेतकरी बंधूंनो, ही होती आपली आजची अपडेट. यामध्ये शेतकरी बंधूंनो, तुम्ही तुमचे झालेले सौदे, तुमच्या एरियातील झालेले सौदे हे कमेंटमध्ये टाकत चला. तुमचं गाव, नाव आणि झालेला सौदा हे कृपया करून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकत चला. कारण यानं आपला शेतकरी बंधू हा सतर्क होत असतो. आपल्या शेतकरी बंधूंना आजूबाजूच्या एरियातील झालेले सौदे हे त्याला एक त्याची संकल्पना किंवा कल्पना येत असते. तर शेतकरी बंधूंनो, अशीच अपडेट आपण आता एक 2-3 एक तिसऱ्या दिवशी अपडेट देत राहणार आहे. तरी सर्व शेतकरी बंधूंना हीच एक विनंती आहे, की आपले सौदे हे याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये टाकत चला आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. कारण असेच अपडेट आपण रोज घेऊन येणार आहोत. धन्यवाद शेतकरी बंधूंनो. जय जवान, जय किसान.